मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे, आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे। या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो। याची सुरुवात 30 तारखेपासून आम्ही करतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये। आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत। त्या संदर्भात नाफेड असेल, केंद्र सरकार असेल, आपला पणन विभाग असेल, सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे। सीसीआयच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायअप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये। त्याप्रमाणे सोयाबीन उत्पादकांना आता दिलासा देण्यात येत आहे। खरेदीसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। तसंच शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीन विक्री करू नये असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सोयाबीन खरेदी विषयी माहिती दिली। मुख्यमंत्री म्हणाले की सरकार राज्यात कापूस आणि सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे। हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना 30 ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे। बघा, 30 ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे। नोंदणी झाल्यानंतर हमीभावाने खरेदी सुरू होईल। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने कमी भावात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकू नये असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे। मुख्यमंत्र्यांनी केलेले हे आवाहन शेतकऱ्यांनी आता घाबरण्याचं कारण नाही। सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी केली जाणार आहे। तसंच जे शेतकरी हमीभावाने आले सोयाबीन विकून इच्छितात, जे शेतकरी हमीभावाने सोयाबीन विकू इच्छितात त्या सर्वांचे सोयाबीन खरेदी केले जाणार आहे। कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही। याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपण नोंदणी करायला जातो आणि तिथे नोंदणी होत नाही आणि मग तिथेच आपला जो काही सोयाबीन असतो तो खूप काही दिवस पडलेला असतो। व्यापारी हमीभावाने खरेदी करणार असेल तरच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल द्यावा, अन्यथा सरकारी खरेदी केंद्रांवर हमीभावाने सोयाबीनची विक्री करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले। राज्यात सध्या सोयाबीन बाजारभाव कमी आहे। सरकारने यंदा सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपये हमीभाव जाहीर केला आहे। मात्र बाजारात सध्या सोयाबीनला फक्त 3,500 ते 4,000 एवढाच भाव मिळत असल्याने हमीभावापेक्षा किमान 1,500 रुपये कमी दराने सोयाबीन विकले जात आहे। मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सांगतायत की शेतकऱ्यांनी विकू नये, फक्त जे काही केंद्र मुख्यमंत्री तुम्ही चालू करणार आहेत ते केंद्र तुम्ही लवकरात लवकर चालू करून प्रत्येक शेतकऱ्याला तिथे नोंदणी आणि त्याचा जो काही सोयाबीन आहे तो सोयाबीन हमीभावानेच घेणं गरजेचं आहे। फक्त कागदोपत्री आणि आश्वासनांचा पाऊस तुम्ही नेहमीप्रमाणे पाडू नका, एवढीच आमची इच्छा आहे। मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।